नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. श्रीराम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणी इचलकरंजीत महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील निधीच्या कथित अपहार प्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास आघाडी व समविचारी संघटनांच्या वतीने शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने श्री रामभक्त हनुमान मंदिरात पूजा व महाआरती करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळा परिसरात निदर्शने करत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी श्रीराम मंदिराच्या दाननिधीतील कथित अपहाराचा तीव्र निषेध नोंदवत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. धार्मिक श्रद्धास्थानांशी संबंधित निधीचा गैरवापर हा अत्यंत गंभीर प्रकार असून अशा प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत देऊ नये अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा नगरसेवक मदन कारंडे, विरोधी पक्षनेते नगरसेवक उदयसिंह पाटील, नगरसेवक संजय कांबळे, अमरजीत जाधव तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे यांनी केले. यावेळी राजू लोखंडे, सदा मलाबादे, प्रमोद खुडे, अभिजित रवंदे, अल्ताफ मुजावर, रतन वाझे, वसंत कोडवी, सॅम आठवले, प्रवीण फगरे, सुनील मुधारकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या शेवटी संबंधित दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.